पुरुषांनी बाईकडे असं खाली बघितलं पाहिजे, बाई खाली पाहिजे म्हणून उंचीला कमी पाहिजे. शिक्षणाने पण तिने तिचं कधी टेंबा मिरवता कामा नये. कारण कुटुंब तुटण्याला हा एक मोठा इश्यू आहे की आतापर्यंत मग का तुटत नव्हती हो? कारण बाई वाटेल ते ऐकून घेत होती. आजीनी त्या मुलीचं लैंगिक शोषण बाप करतोय म्हणून आणलं, पण ती आईला जेव्हा आम्ही बोलवलं की आपण ह्याच्यावर केस करूया, ती म्हणाली नाही, तुम्ही केस केली तर मी आत्महत्या करा, आम्हाला सून पाहिजे, आम्हाला जावई पाहिजे. पण तो आल्यानंतर तो तुमचं खेळणं नाहीये ना, तिचा संसार आहे, त्याचा संसार आहे. पण नाही, मग एखादी वस्तू मी अशी माझं घर ठेवलं होतं, ती सुनेनी हात लावायचा नाही. हे काय आहे? तुझं घर तू आता दे ना तिला. देवराया अंत तपाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. नमस्ते. नमस्कार. वास्तवापलीकडच्या वास्तवामध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे विस्कळीत कुटुंब, डिसफंक्शनल फॅमिली. म्हणजे ना, मोठी कुटुंब कधीतरी होती, त्याच्यात खूप सगळी नाती होती, गोती होती, बोलणं होतं आणि एकपणा होता, जे आता एकदम छोटी व्हायला लागली आहे. तर तिथे मग विस्कळीतपणा कसा येतोय हे आपण समजून घेऊया अनुराधाताईकडनं. अवश्य. एक खूप सुंदर शुभदा कविता वाचनात आली होती, ती इतकी प्रसिद्ध झाली होती काही वर्षापूर्वी की लोकांनी अगदी पत्रकं काढून सुद्धा त्याची वाटली. मला वाटतं विमलताई लिमये नावाच्या कवयित्रीची ती आहे, ती मी सुरुवातीला इथे वाचते, त्यांचे आभार मानूनच. अर्थात, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दातला अर्थ असावा, नको नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी, या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊन ही शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. अप्रतिम लिहिलेलं आहे आणि एक एक शब्दाला खूप वजन आहे. आणि ते कसं आजकाल विस्कळीत कुटुंबात राहिलेलं नाही हे आम्ही रोज पाहतो. मुलं आम्हाला फोन करतात, आम्ही जातो त्यांच्या घरी त्यांची दुःख सोडवायला. शाळेत गेलं की मुलं सांगतात. तर शेवटी मग कुटुंब म्हणजे काय आहे गं असं वाटतं, नाही का? तर कुटुंब म्हणजे जी व्याख्याच बघायची झाली तर जन्माने किंवा जोडलेल्या नातेसंबंधांनी एकत्र आलेल्या माणसाच्या समूहाला पुष्कळदा कुटुंब म्हटलं जातं. आणि मग हे एक छोटंसं राज्यच असतं. पण हे राज्य जर चांगलं कुठलंही राज्य चालायचं असेल तर ते लोकशाही पद्धतीने चालणं गरजेचं असतं. जिथे कुठेतरी कोणाचा तरी डॉमिनन्स सुरू होतो किंवा काही कारणाने त्याच्यात क्लेश येतात, तर तिथे ती घडी विस्कटायला लागते आणि मग ती फॅमिली डिस्फंक्शनॅलिटीकडे जायला लागते. आता कुटुंब म्हणजे आणखी तरी काय, तर ते एक समूह एक आहे असा की जो रक्ताने किंवा नातेसंबंधाने जोडलेला आहे. तर मग तो फक्त आई वडील त्यांची मुलं एवढीच होतात का? तर आजकाल दुर्दैवाने तसं झालंय. पण म्हणजे ते इतकं झालंय की मध्ये एक सिनेमा येऊन गेला की जिथे आजी आजोबा शेवटी रोबोज तयार करून ते आजी आजोबा म्हणून आई वडील आणतात. आणि हे इथपर्यंत आपल्याला जायचंय का? इतकी डिस्फंक्शनल फॅमिली आपल्या भारतीय संस्कृतीत व्हावी का? आणि मग ह्याला काय कारण आहेत ते आपण आज जरा बघणार आहोत. आणि मुख्य म्हणजे किती टाईपची ही डिस्फंक्शनॅलिटी असते ती जर आपल्याला कळली तर आपल्याला त्याच्यावर वेळेवर काळजी घेणं शक्य आहे. आता एक न्यूक्लिअर फॅमिली असते जी आई वडील त्यांची मुलं, एक त्रिकोणी कुटुंब, चौकोनी कुटुंब असं आपण म्हणतो, फार तर पंचकोनी कुटुंब. पण काही थोडीशी विस्तारित म्हणजे आजी आजोबा असतात. त्याच्याही पेक्षा काही कारणाने सणवाराला किंवा अशी एकत्र होणारी अशी आज कुटुंब आहेत खरोखर अस्तित्वात की 100-150 माणसं 3-4 पिढ्या एकत्र नांदतात आणि गुण्या गोविंदाने नांदतात. खरंच शिकण्यासारखं आहे. एक राज्य सुद्धा चालवताना मुख्यमंत्र्यांची फेफे होते, पण तिथे ते कुटुंब प्रमुख कसं चालवत असेल. तर परस्परांचा जिव्हाळा आणि आदरभाव याच्यावरच निश्चित ते चाललंय. याच्याबरोबर पलीकडे जाऊन एक आपलं विस्तारित कुटुंब असतं की ते आजी, इकडची आजी आजोबा, तिकडची आजी आजोबा, मावशी, मामी, मामा, काका, काकू, आत्या, हे त्यांची मुलं, हा एक परिवार असतो. एक मित्र परिवार आणि त्यांची मुलं बाळ. म्हणजे मी माझं व्यक्तिशः सांगते की माझ्या आईची शाळेपासूनच्या 5 मैत्रिणींचा ग्रुप आजतागा येते. आता त्यातल्या शिल्लक फार थोड्या राहिल्यात,
पण तरी त्यांची मुलं ही मला भावंड झालेली आहेत. हम्म. तर हे सुद्धा विस्तारित कुटुंब आणि मग त्यांची पुन्हा मुलं आता त्यांच्या म्हणजे सुना आल्या मग त्यांना जावई आले, तेही एक विस्तारित कुटुंब झालं. पण का झालं तर हे बंध आम्ही टिकवून ठेवले. हो. म्हणजे सर्व मैत्रिणी ह्या वेगळ्या वेगळ्या गावी आपापल्या सासरी होत्या, पण कधी दर सुट्टीत पुण्यात आल्या की सगळ्यांनी भेटणं आणि त्याच्यामुळे ते बंध टिकून राहिले, भावनिक जोडले गेले. खत पाणी खत घालत पाणी घालत. घालत. तर हे परस्पर असतं, म्हणजे एका बाजूनी ते होत नसतं, नुसत्याच हम्म. भेटी दिल्या आणि हम्म. गिफ्ट्स दिल्या त्यांनी ते होत नसतं. हम्म. त्याच्याच बरोबर एक फार सुंदर आपल्याकडे एक विस्तारित कुटुंब असतं म्हणजे शेजाऱ्यांचं. हो. म्हणजे हे एखादं मूल शाळेतनं आलं आणि समजा घराला हम्म. कुलूप असलं, लगेच शेजारची काकू घरी बसवते, हम्म. त्याला खाऊ पिऊ घालते. हम्म. तर आधार असतो त्या काकूचा, मावशी म्हण, काकू म्हण, आजी म्हण, कोणीही. हो. तर हे एक विस्तारित, तेही आता बंद फ्लॅट्स मध्ये बंद तुटत चाललंय का काय ही भीती वाटते. कुटुंब म्हणजे कसं ते आपल्या सदस्यांसाठी खूप गोष्टी करत असतं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला भावनिक आणि मानसिक आधार देणं. पैशाचे आधार देणं हे वगैरे सगळी गोष्ट ठीक आहे, पण ज्या पद्धतीने ज्याची सगळ्यात मुलांना गरज असते ती म्हणजे माया, एक उबदार वातावरण, एक घरटं म्हणजे कसं असतं ते उबदार असतं घरटं, तर ते त्याला देणं हे त्याच्यासाठी आहे. आणि कशासाठी कुटुंब पद्धती निर्माण झाली असं आपण म्हणतो, तर एक त्याला काहीतरी लिगॅलिटी देणं आणि स्त्री पुरुष संबंधांना सुद्धा काहीतरी एक लिगॅलिटी देणं, त्यासाठी मला असं वाटतं की लग्न संस्था निर्माण झाली आणि काही बंधनं, म्हणजे एक स्वैराचार होऊ नये त्या दृष्टीने रिस्पॉन्सिबिलिटी. हा, आणि मग म्हणूनच मला मध्ये कोणीतरी म्हटलं तर खूप वाईट वाटलं, पण ते खरं आहे. मी जी काय मुलांची परिस्थिती बघते, कुटुंब बघते, की आता लग्न संस्थाच संपत आली. म्हणजे नुसतं हे लिव्हिंगचं वेड आलं म्हणून नाहीये, पण त्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. पण त्याला कुटुंब म्हणायचं का नाही, इथपासनं प्रोज अँड कॉन्स आहेत, त्याची लिगॅलिटी काय आहे, इथपासनं प्रोज अँड कॉन्स आहेत. पण मुळात लग्न संस्थेची गरज नाही असं म्हणण्यापर्यंत आता लोक आली आहेत. आणि त्याला एक कारण हे पण आहे की वाढते घटस्फोट किंवा विभक्त होणारी कुटुंब. आणि मग ते आपण जेव्हा म्हणतो कुटुंब आणि त्याच्यासाठी लग्न संस्था आणि त्याच्या मर्यादा, तर मला असं वाटतं कुठेतरी ही कमिटमेंट किंवा मर्यादा आपण विसरत चाललोय. बाउंड्रीज. हा, बाउंड्रीज पेक्षा एक लग्न करताना आपल्याकडे तर सप्तपदीत 7 वचनं घेतली जातात, ती फार सुंदर आहे. आणि त्याच्यापेक्षा मी एक बौद्ध समाजाची अनेक लग्न हल्ली अटेंड करते, तर त्यांची जी शपथ आहे ना ती अप्रतिम आहे, अप्रतिम शपथ आहे ती. म्हणजे मी माझ्या काही असिस्टंट्स आहेत त्या समाजातल्या, त्यांना मी सांगितलं मला ती लिहून द्या, इतकी सुंदर आहे. पण हे प्रत्येकच धर्मात हे शपथ असते, त्याला एक कमिटमेंट असते, पण मग ती एक समारंभापुरती. आणि आजकाल तर त्या सगळ्या बँड बाजा, बारात आणि इव्हेंट टाइप्स केल्या लग्नात, ती शक्ती मुळातला त्यातला तो संस्कार हरवतोय का, त्याच्यामुळे पुढचं प्रश्न येत आहेत का, असा सुद्धा एक मला प्रश्न पडतो. म्हणजे फिजिकली सगळं दाखवणं आणि मनाने सगळ्याचा स्वीकार करणं, यात फरक आहे. अगदीच अगदीच. आणि कसं आहे की कुटुंबाचं वातावरण कसं आहे, हे एक आदर्श चांगलं कुटुंब की आई वडिलांच्यात माया, प्रेम आहे, एकमेकांचा आदर आहे, ते मुलं अनुकरणातून सगळं शिकत असतात. तर तोच आदर आपण किती द्यायचा. म्हणजे मी असंही कुटुंब, आता मी ज्या वस्त्यातनं काम करते तर तिथे मी असं पाहिलेलं आहे की वडील वारले व्यसनाने म्हणा किंवा कशाने, पण त्याच्या आधी मुलांनी काय पाहिलं होतं, तर घरचा करता पुरुष म्हणून त्याची दादागिरी चालायची. मग तो आईला मारायचे, ते रुटीन झाले. ते आईला मारायचे. मग जेव्हा मोठ्या मुलाकडे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आली, वडील गेले म्हणून, तेही कॉपी करत होता. आणि आई ते सहन करत होती, का तर हा मिळवता घरातला पुरुष आहे. तर आज पहिल्यांदा तेढ पडायचं कुटुंबात कारण असं थोडंसं मला दिसतं की त्याच्या मागे खूप जेंडर इश्यूज आहेत. आधी बाई सबमिसिव्ह होती, तिला काही अधिकार नव्हता, तिच्या हातात कसलीच सत्ता नव्हती. आज काय झालंय, शिक्षणामुळे असेल, चांगलंच आहे, आणि ते तिला एक मतस्वातंत्र्य आलं. मुख्य म्हणजे तिला आर्थिक स्वातंत्र्य आलं, की ती तुझ्या पायावर उभी राहू शकते, ती तुझ्यावर अवलंबून राहू, छाती ठोकपणे सांगू शकते. आणि त्यांनाही ती भीती आली की नाही, ही सोडून जाऊ शकते, ती काय माझ्यावर अवलंबून नाही. आणि गंमत म्हणजे आत्ताच एक माझं जे वास्तवापलीकडचं वास्तव पुस्तक आहे, त्याची सगळी उदाहरणं मी दिलेली आहेत. तर ते पुस्तक मी एका अतिशय विद्वान अशा लेखकाला वाचायला दिलं. ते गृहस्थ जवळजवळ 92 का 93 वर्षाचे आहेत आणि खूप पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, त्यांचा खूप अभ्यास आहे कायद्याचा, म्हणजे अगदी तपस्वी माणूस आहे. तर त्यांनी ते एका रात्रीत पुस्तक वाचून काढलं आणि मग सकाळी माझ्या बरोबर ते डिस्कशन करायला बसले. आणि त्यांचा डिस्कशन पॉइंट काय होता, तू हे जे सगळं मुलांचे हाल लिहिलेले आहेस ना,
ते घरातली बाई बिघडल्यामुळे आहे. अरे बापरे. तर हे असा सुशिक्षित अतिसुशिक्षित माणूस सुद्धा म्हणू शकतो आजच्या काळात मराठी माणूस, तो सुद्धा चित्पावन माणूस. मी अगदी मुद्दाम उल्लेख करते कारण एक ती पुरोगामी जमात समजली जाते की ज्याच्यातून स्त्रीला स्वातंत्र्याकडे नेणारे अनेक दिग्गज झाले. आगरकर होते, रानडे होते, कर्वे होते, महर्षी कर्वे होते, असे अनेक जण, आणि बायकाही झाल्या आणि हेही झाले, पुरुषही झाले. आणि तरीही त्या समाजातला एक एवढा विद्वान माणूस हे बोलतो आणि घरात येणारी सून, नवीन येणारी नातसून किंवा सून तीही तशीच असावी असे त्या घरातले पुरुष पण त्यांनी माझ्याकडे व्यक्त केलं. तर हे मला खूप धक्कादायक होतं. तर म्हणजे त्याचं काय, बाईनी हे नेहमी सबमिसिव्ह असलं पाहिजे हे त्याचा अर्थ आपल्या डोक्यातनं जात नाहीये. म्हणजे काहीही झालं तरी बाईनी समजून घेतलं पाहिजे, तिने नमतं घेतलं तर कुटुंब वाचतं. एकीकडे म्हणायचं कुटुंबाचा रथ हे दोन चाकांवर आहे, पण ते एक चाक रुतलं तर ते काढणार कोण, हा पण प्रश्न आहे. आणि एकाच चाकाने कायम वर राहायचं का, हाही एक प्रश्न आहे. तर तो आपण खूप दुटप्पी बोलतो ना, बाईला देवी म्हणायचं आणि तिच्याच नावाने सगळ्या शिव्या असतात वगैरे अशा टाईपचं. आता तुझ्या लक्षात आलंय का नाही मला माहिती नाही, कधी आपण एखाद्या वेळी बोललोही असो एखाद्या पॉडकास्टमध्ये, की बाईची स्थिती किंवा काय, म्हणजे आपल्या मनात किती आपण सुशिक्षित झालो, आम्ही बाईला इक्वल राईट्स देतो वगैरे बोललो, तरी समाजाची मानसिकता आजही बघ, अगदी सुशिक्षित समाजाची बारीक बारीक गोष्टी आहेत पण त्याच्यातनं खूप काही दडलेलं आहे असं मला वाटतं बरं का. पण आपण तरी कुटुंबाकडेच येऊया. हा नाही, हे कुटुंबाकडेच येतोय आपण, पण त्याच्यातलंच मी सांगते की ह्या बाईला दाबून ठेवण्यासाठी, म्हणजे लग्न करताना बाई ही उंचीनी कमी पाहिजे, शिक्षणाने कमी पाहिजे, पैशानी कमी, नोकरी पगार कमी पाहिजे. आणि हे का आहे तर तिने कधी वर बघता कामा नये. पुरुषांनी बाईकडे असं खाली बघितलं पाहिजे, बाई खाली पाहिजे म्हणून उंचीला कमी पाहिजे. शिक्षणाने पण तिने तिचं कधी टेंबा मिरवता कामा नये, किंवा पैशानी सुद्धा तिचा पैसा जास्त नाही आला पाहिजे घरात. तर हा जो सगळा भाग आहे ना, त्यातून मग हे कुटुंबात ठिणग्या पडायला सुरुवात होते. आज बाई तशी नाहीये आणि ती विचारणार का, मी नाही ऐकून घेणार. तिने काही सुशिक्षित बायका अजूनही नाही नसल्या करत तरी मारायला कोणाचा हात उठला तर त्या हात धरणार आहेत किंवा तक्रार करणार आहेत पोलिसात आणि अद्दल घडवणार आहेत. हे नाही सहन होत पुरुषांना. म्हणून हा जेंडर इश्यू इथे मला बोलणं भाग आहे. कारण कुटुंब तुटण्याला हा एक मोठा इश्यू आहे की आतापर्यंत मग का तुटत नव्हती हो, कारण बाई वाटेल ते ऐकून घेत होती. आणि तो ऐकत होता का तिचं? एक्झॅक्ट ऐकतोय का? नाही, तो ऐकत कधीच नव्हता. पण बाई कायमच दमतं घेत होती आणि सगळं सावरून घेत होती, म्हणून कुटुंब वाचत होती. पण हे बरोबर आहे का, हे आपल्याला आजच्या घडीला पटतं का? नाही, दोघांचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. म्हणजे आधार आहेत एकमेकांचे वागण्यातून सुद्धा. म्हणजे एकदा तू आधी जेव बाई, दरवेळेला तू कशाला मागणं जेवतेस? नाही, हे होत नाही. आणि ह्याला म्हणजे तू म्हणलीस म्हणून मला आठवलं की अगदी आपल्या घरातले काही पुरुष असे होते, मी पाहिलेले आहेत, आता ते नाही आहेत, की कामाचा प्रकार असा की बाईला सांगायचं की तू जेवून घे. पण म्हणजे असे सुधारक पुरुष सुद्धा आहेत की नाही, तू माझ्यासाठी थांबायचं नाही, तू जेवून घे. आता हे एकत्र जेवण हे सुद्धा कौटुंबिक सौख्यासाठी खूप चांगलं असतं. ती एक वेळ ठरावी की मुलांनी, आई वडिलांनी सगळ्यांनी एकत्र बसून जेवणं. पण आता ते जर होत नसलं, त्या पुरुष जर स्वतःहून सांगतोय, तो लिबरेटेड पुरुष मी म्हणेन की त्यांनी बायकोला असं सांगितलं, पण आपल्या स्त्री मनाच्या सुद्धा गमती असतात की अजून ती जोखडं आपल्या मनावरची पण जात नाही. नाही नाही, असं कसं, त्यांनी सांगितलं म्हणून काय, मला त्यांच्यासाठी थांबायलाच पाहिजे वगैरे असं. ही माया प्रेम मी समजू शकते, पण त्याच्यात गुलामगिरीची कुठे भावना नाहीये ना. आपण दोघं इक्वल आहोत, आता नवरा दाखवतोय तर तुमची स्वीकृती करण्याची तयारी पाहिजे. सेलफोन्स ऑफ, सुसंवाद. त्या पण एक खूप छान काही काही रील्स येतात बघा की सेलफोन्स आधी ती बाई एक हे देते, टब देते, आधी सेलफोन तिथे टाकायचे आणि मगच जेवायला मिळतं, नाही तर डिश मध्येही सेलफोनच मिळतो. ते फार सुंदर आहे. आणि हे सेलफोन आणि नेटनी हा पण एक कुटुंबाची घडी बिघडवणारा ठरतोय आणि वाढवतोय ते. कारण सगळेजण त्या ह्याच्यात इतके एनग्रॉस आहेत की आपण डिशमध्ये काय जेवतोय हे सुद्धा त्यांना माहित नसतं, किंवा एकमेकांशी संवाद साधायचे जे जागा असतात त्या सुद्धा होत नसतात. की पूर्वी टीव्ही नवीन आले तेव्हा सगळं कुटुंब एकत्र, काय शेजारी पाजारी सुद्धा एकत्र येऊन एन्जॉय करत होते. अरे अजूनही आपण क्रिकेट मॅचेस अशा पाहतो, किती आनंद असतो त्याच्यात.
की अरे सगळ्यांनी एकदम उडी मारणं, काहीतरी सिक्सर मारला की अरे आउट झाला की सगळ्यांनी जास्ती मजा येते. जास्त मजा येते. पण हे नाही, आता हे प्रत्येक जण आपापल्या खोलीत आपापल्या मोबाईलवर किंवा टॅबवर ते बघतो. म्हणजे माय स्पेस मध्ये आवर स्पेस कधी आहे? हा एक्झॅक्टली, स्पेसच म्हणजे स्पेसच झाली आता, म्हणजे हेच नाहीये असं वाटायला लागलंय का हो ना, जगाबाहेरचं. आता काय होतं की कुटुंब तुटायला लागली ना की घटस्फोटाच्या म्हणजे मुलांच्या माझ्याकडे प्रचंड केसेस येतात हल्ली आमच्याकडे. आणि त्याच्यामध्ये मुलांना ना शस्त्रासारखं वापरतात आई. म्हणजे सूड काढण्यासाठी, म्हणजे एक प्रकारचा मारच आहे हा. म्हणजे मला त्याला मारायचंय पण मी मारू शकत नाही, त्यालाही तिला मारायचंय पण सुशिक्षित आहे कसं मारू, असं पण असू शकतं. किंवा ती ऐकणार नाहीये, काहीतरी असेल ते. पण त्याचा राग मग मुलांवर निघतो, मुलं धोपटली जातात, मुलांची वर चिडचिड होते. आणि हे वातावरण काही मुलांना चांगलं नाहीये. किंवा मुलं आम्हाला असे सुद्धा फोन करतात बरं का की आई बाबा बाहेरच्या खोलीत भांडतायत, मला आता ते त्यांचे म्हणजे उलट त्याला सुरक्षितता देण्यासाठी त्याला आतल्या खोलीत ठेवलं. पण मुलं काय इतकी बावळट नसतात, त्यांना एक तर ऐकू येत असतं आणि आवडतही नसतं. तर मग आई बाबा माझे त्यांना डायव्होर्सही कळतो. म्हणजे असे विनोद म्हणायपेक्षा ते दुःखद आहे की परदेशातले म्हणून मी वाचले ते, पण आता ते आपल्याकडेही लोण आलेलं आहे असं मला अलीकडेच एका मुलाने विचारलेल्या प्रश्नावरून कळलं की तुझ्या आईचा एकही नाही घटस्फोट झाला, तुझे किती. आणि मग माझीच एक विद्यार्थिनी अमेरिकन होती, तर ती म्हणाली नाही, ती सारखी कुठल्या तरी बाबांबद्दल बोलायची पण तिला सारखं सांगावं लागायचं, नाही म्हणजे माझं सावत्र बाबा नाही, हे मी बोलते ते माझ्या सख्या बाबांबद्दल. दोघांशी खूप छान संबंध होते तिचे. पण हे काय आहे म्हणजे ना, हे कसलं कुटुंब. बरं ठीक आहे, आता हेही आपण ऍक्सेप्ट, त्या मुलांनी केलंय तसं कदाचित आपल्याला आपल्या मुलांनाही करावं लागेल. पण शुड वी असं एक म्हणजे असं वाटतं. आपल्याकडच्या सनातन धर्मामध्ये आपल्याकडे फ्लेक्सिबिलिटी आहे, आपल्याला वरदान आहे की आपण सहज गप्पा मारतो. मग का कशासाठी हे सगळं? आणि हे का तोडून घ्यायचे संवाद. आणि मुलांवर परिणाम होऊन त्यांची लग्न होणार आहेत का मग? आणि हे पण पाहिलं गेलं, अनेक रिसर्चेस असं दाखवतात की अशी जी तुटफूट झालेल्या कुटुंबातली मुलं असतात ना, त्यांचेही संसार होताना प्रॉब्लेम्स येतात. कारण काय म्हणायचं, हा लोड घेऊनच ती पुढे जगत असतात. आणि त्यांच्या आई वडिलांच्यातली जेव्हा भांडणं होतात तर शस्त्रासारखं नुसतंच ते, म्हणजे आपण घडी विस्कटलेल्या कुटुंबांबद्दल बोलतोय तसं आहे ना. मला असं वाटतं कुटुंब म्हणजे कशी एक छान मौशार ब्लँकेट किंवा गोधडी आहे, उबदार गोधडी, अगदी आपण साड्यांची शिवतो एकत्र वापरलेल्या साड्या. याच्यात माझ्या आजीची आठवण आहे, याच्यात माझ्या आईची आठवण आहे. आणि ती गोधडी कुठल्याही क्विल्टपेक्षा किंवा ब्लँकेटपेक्षा जास्त उब देणारी असते, कारण त्यात मायेची उब असते. आणि आपण सांगतो, म्हणजे मला आठवते मी एकदा एका दिल्लीला प्रदर्शन होतं, तिथे गेले होते आम्ही, हॉटेलमध्ये राहिलो होतो, हॉस्टेलमध्ये राहिलो होतो. तर आमच्या ग्रुपमध्ये एक पुरुष होता, तर त्यांनी गोधडी आणली होती बरोबर पांघरायला, आणि ती खाली घालून मग त्याच्यावरच तो झोपायचा. तर म्हणे नाही माझ्या आजीने शिवून दिली. म्हणजे परदेशात गेली तरी मुलं ही गोधड्या घेऊन जातात, मग ती हे बंद इथे का नाहीत, हे का उसवायला लागलेत असं सारखं वाटतं. आता त्या नकोयत आम्हाला फटक्या साड्या, असं व्हायला लागले. तर हे शस्त्रासारखं वापरलं जाणं तर मुलाला संपवून जातं. मग ते खोटं बोलायला पण शिकतं, आईला खुश करायला बाबांबद्दल सांगायचं, बाबाला खुश करायला आईबद्दल सांगायचं. आणि आजी आजोबा दोन्ही बाजूचे नातेवाईक हे पण त्या मुलाला मग शस्त्रासारखे, का तर त्यांना त्यांच्या बाजूची मुलाच्या ताब्याची केस घट्ट करायची असते आणि जाणून घ्यायचं असतं कोण काय म्हटलं, कधी म्हटलं, कसं म्हटलं, आणि कशाला त्या एवढूशा डोक्यात त्या असती घाणेरडी सगळी भरायची. ती पोरं आमच्याकडे येऊन जे बोलतात आणि त्यांची जी म्हणजे बॉडी लँग्वेज असते ना, ती अक्षरशः बघवत नाही. किंवा आता मला आठवतं मी शाळेत होते, ते शाळेला एक प्रायमरी स्कूलचं हॉस्टेल होतं, छोटे छोटे मुलगे होते तिथे. आणि आम्ही डबा खायला मागच्या बाजूला जायचो, मागच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये. तिथे जाताना ते पोर अचानक आलं, त्यांनी माझी काही ओळख देत नाही, मी 9वी 10वीत होते, आणि त्यांनी माझ्या कमरेला घट्ट मिठी मारली. नाक वाहत होतं सगळं, असं इतकं छोटंसं ते होतं. आणि त्याची जी नजर होती ना करून, त्याने असं वर मान करून माझ्याकडे बघितलं, आणि त्याची जी ती करून नजर होती मी कधीही विसरू शकणार नाही. मग मला कोणतरी माहिती अशी हॉस्टेलवर ठेवता तुम्ही, का तर आपली घरात भांडणं होत आहेत, मग तुम्ही हॉस्टेलवर ठेवता. नाही तर मग ज्याच्याकडे ताबा असतो ते सांभाळू शकत नसतं, तोही एक प्रकार असतो. माझ्याकडे एक आजोबा एका छोट्या बाळाला घेऊन आले होते, 6-7 वर्षाचा असेल, 6च वर्षाचा असेल, जास्त नाही. तर असा तो इतका असा म्हणजे अशक्त आणि असा दिसत होता, त्याचे डोळे पण उघडे राहत नव्हते. तर मग ते म्हणाले की म्हणे आम्ही त्याला म्हणे तो असतो
आईकडे, कारण कोर्टाने आईकडे, छोट्या बाळांचे ताबे आईकडे जातात मुलगे असले तरी, तर आईकडे ताबा दिलेला आहे. आणि वडील कुठेतरी दुसरीकडे नोकरीच्या गावी असायचे, तर ते आले की आई पाठवायची, म्हणजे तो पाहिजे, वडिलांचा सहवास पाहिजे म्हणून ते घेऊन आले होते. पण ते घेऊन आले होते तर तो मुलगा 3 दिवस ग्लानीतच होता, अरे. अजिबात उठत नव्हता. तर म्हणले आम्ही डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टर म्हणाले की तो खूप कुपोषित आहे आणि त्याचे आरोग्य काही चांगलं नाहीये. तर मग जरा जास्त चौकशी करायला लागली आम्हाला. तर त्यात कळलं की ती आई घेऊन तर गेली होती नवऱ्यावर सूड म्हणून, तिला ते नको होतं, तिला अडचणच होती त्या बाळाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मावशी आणि आई एकत्र राहत होत्या दुसऱ्या गावाला, तिथे दुसरं सांभाळायला कोणी नव्हतं, तिची आर्थिक परिस्थिती बहुतेक बेताचीच होती. पण त्या मुलाला ती काहीही जेवाय खायला, घरातली सगळी कामं 13 पासून तो करत होता, भांडी घासत होता. तर पोरांनी आम्हाला सांगितलं, तू काय काय करतोस घरात. एवढंच नाही तर काही विकत आणायचं असलं बाजारातनं तर हमरस्ता होता घरासमोर, तो क्रॉस करून सुद्धा त्या पोराला ती पाठवत होती. मग कसलं तुझं हे प्रेम, केवळ नवऱ्यावर सूड होता. आणि ते इकडे सांभाळायला तयार आहेत आजी आजोबा, तरी नाही, मी माझ्याकडे पाहिजे. तर फक्त मॅगी नूडल्स खायचं ते पोर, कारण त्याला दुसरं काही देतच नव्हती आई, दूध पण नाही कधी दिलेलं जास्त. असं करून, किंवा त्यांची मानसिक स्थिती इतकी बिघडते की मला असंच आठवते की असंच ताब्याच्या भांडणात असलेली एक छोटी मुलगी वडील घेऊन आले होते. तर लहान मुलगी आहे, तर मी माझ्या कार्यकर्त्यांना म्हटलं तिला बिस्किट दे ना, खाऊ दे तिला. मी बशीभर बिस्किट दिली. त्या एवढ्याशा मुलींनी भसाभस आणि ज्या स्पीडनी खाल्ली, तर तिच्या वडिलांचं बोलणं ऐकून मला कळत होतं की ते खूप छान काळजी घेतात तिची. तर तिला आम्ही वडिलांना विचारलं, काय तुला भूक लागली का, आणखी काही मागवायचं का वगैरे. नाही म्हणे, आता जेवून आली आहे ती. ते त्याच तिची सायकोलॉजिकल रिॲक्शन होती, म्हणजे तिचं जी ती असुरक्षितता वगैरे जी ती रिफ्लेक्ट होत होती. किंवा अतिशय रेस्टलेस असतात ती मुलं, किंवा काहीतरी, म्हणजे इथपर्यंत येतात ती मुलं आमच्याकडे, तेव्हा अंगावर जखमांच्या खुणा असतात. आणि जो पालक घेऊन येतो तो सांगतो त्या दुसऱ्या पालकांनी केलंय हे. प्रत्यक्ष असं काही नसतं, ते मूळ खेळताना पडलेलं असतं, पण त्याला पडवून आणतात की तुला असं झालंय सांग. आणि हे सगळं कशासाठी, हे असंच पोलिसांकडे जाऊन करतात, असंच बालकल्याण समितीकडे जाऊन करतात हे काय. आणि मग आमच्याकडे स्टेटमेंट्स मागतात, कशासाठी, तर आपली केस घट्ट करण्यासाठी. तुम्हाला कळतंय का तुम्ही त्या मुलाचं काय करताय. म्हणजे तुमच्या डिस्फंक्शनल फॅमिलीचे परिणाम कायमस्वरूपी ते बाळ भोगणार आहे. आधी ते आई बाबा एक विभक्त झाले, त्याचा ट्रॉमा आहे, आणि त्याच्यात हे भोगायचं, हा तर एक भाग झाला. आणि नंतर कोर्टात त्यांना उत्तर द्यावी लागतात, कुणाकडे राहायचंय. कॅन यू इमॅजिन चॉईस करणं, तुला आई पाहिजे का बाबा, एवढ्या लहान वयात. किती दुर्दैवी आहे ते खरं. तर हे म्हणजे खूप आपल्याला दिसतं, म्हणजे काय म्हणायचं, काय म्हणायचं, विस्कळीत झालेल्या कुटुंबात. काही ठिकाणी बघ ना, आता नोकरीसाठी लांब लांब राहतात, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असू शकतात, किंवा आर्म फोर्सेस मधल्या असू शकतात, किंवा आता अमेरिकेला जातात, तिथे वेगवेगळ्या शहरांमध्ये ईस्ट कोस्ट वेस्ट कोस्ट भेटणार कधी 6 महिन्यांनी. कसं काय. हो ना. आणि हा तर भाग आहेच, तर त्याच्यामध्ये मी अशी काही कुटुंब पाहिली की फॉरवर्ड एरियामध्ये, मी तू मिलिटरीचं उदाहरण केलं म्हणून, की फॉरवर्ड एरियामध्ये वडील असल्यामुळे त्यांना फॅमिली स्टेशन्स नसतात ती, तर त्यामुळे फॅमिलीजना दुसरीकडे ठेवलेलं असतं. आणि मग वडिलांना मोठी सुट्टी मिळते त्या अशा परिस्थितीत. तर ती काय, जी 1-2 महिन्याची सुट्टी असते, ते घरी येतात. आणि मग ते शॉवर द चिल्ड्रन विथ गिफ्ट्स आणि लव्ह, त्यांचं पण भूक मी समजू शकते. पण होतं काय की मग नंतर शिस्त लावायला कोण असतं, आई असते. मग बाबा चांगले आणि आई वाईट, असं त्या बाळाच्या मनावर होतं. त्यामुळे हाही बॅलन्स कुठेतरी कसं तरी सांगणार तरी कसं, कारण आणि त्यांना असुरक्षितता अशा कुटुंबांना किती असते, की बॉर्डरवर आहे तर बाबा पुढच्या वेळेला घरी येणार आहेत का त्यांचा युनिफॉर्म येणार आहे. नाही, आणि न्यूज बघून सुद्धा हलतात दरवेळेला. आणि जेव्हा लढाईचं वगैरे चालू असतं तेव्हा युनिफॉर्म घरी येणं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो गेलाय म्हणून तो युनिफॉर्म घरी येतो. पण ही असुरक्षितता त्या बाईलाही असते आणि त्या मुलांनाही असते. ती बोलून व्यक्तही करता येत नाही अशी परिस्थिती असते. अशी मुलं आईशी ह्या गोष्टी बोलू शकत आहेत, कारण दे परसिव्ह की आई इज ऑल्सो गोइंग थ्रू दॅट ट्रॉमा, आणि आपल्याला आईला हा त्रास नाही द्यायचा, हे त्यांना कळत असतं. आणखीन एक भाग असा होतो की वाईट त्यातला, की घटस्फोट झाल्यानंतर जे दुसरे विवाह केले जातात, तो एक ट्रॉमा मुलांना. तेही कुटुंब काही चांगलं कुटुंब आपल्याला नेहमी म्हणता येतं असं नाही,
मला असं नाही म्हणायचं की सगळे सावत्र आणि सावत्र वाईट असतात. खूप माया करणारे, खूप प्रेम करणारे पण असतात. म्हणजे कित्येकदा आता अशी घरं मी पाहिलीत की मुलं मोठी झाली त्यानंतर त्यांना चुकून समजलं की अरे ही सख्खी माझी भावंड आहे, त्यांनी सावत्र आहे. इतक्या चांगल्या आया त्या होत्या किंवा वडील होते. पण त्याला दुसरी साईड अशी आहे की सावत्र बापान एक तर आपली आई ह्या शब्दाभोवतीनं फार रोमॅन्टिसिझम आहे आपल्या विशेषतः भारतात. तर आई म्हणली की लगेच घरीवरूनच येतं. अगदी इतकं ते केलेलं आहे कवितातनं, गोष्टीतनं, नाटकातनं. पण ती आई दुसऱ्या पुरुषाबरोबर हेच सहन नाही होत. तर बापाला चालते पण आई दुसऱ्या पुरुषाबरोबर हे आधी सहन नाही होत. आणि त्याच्यातून एक रेझिस्टन्स मध्येच आपण त्या घरात मग जातोय दुसऱ्या बापावर. आणि मुलींच्या बाबतीत असं झालेल्या खूप केसेस मी हँडल केल्यात की त्या मुलीचं लैंगिक शोषण तो सावत्र बाप करतो. तर हे तर आणखीनच हॉरिबल आहे. आणि ती आई असते ना तर म्हणजे माझ्याकडे एक आई अशी होती की आजीनी त्या मुलीचं लैंगिक शोषण बाप करतोय म्हणून आणलं. पण ती आईला जेव्हा आम्ही बोलवलं की आपण ह्याच्यावर केस करूया, ती म्हणाली नाही तुम्ही केस केली तर मी आत्महत्या करीन. म्हणजे परत आम्हाला दाखा. आपण म्हटलं नाही पण तुझ्या मुलीला असा त्रास होतोय ती स्पष्ट सांगते. तर म्हणे नाही असू दे पण मला माझं एक लग्न तोडलंय, मला हे लग्न तोडायचं नाही. तुम्ही किती स्वार्थी व्हावं. ढवळाढवळ मी पाहते आया मुलींच्या संसारात रोजचं म्हणजे त्याला पाहिजे होतं म्हणून तू ते केलंस मटाऱ्याची उसळ का तुला पाहिजे होते म्हणून केलीस, मग त्याच्यात हे घातलं ते घातलं का ती सासूबाईंची पद्धत त्यांनी केलीस ती उसळ. म्हणजे काय डिटेलिंग. अगदी नाही म्हणजे मला पु ल देशपांडेंच्या वाऱ्यावरच्या वरात मधलं वाक्य आमच्या घरात नाही कोणी साखरेशिवाय लाडू केले. हा जो सगळा भाग असतो की नाही की तो कुठून येतो. तर हे असंच सासूने काहीतरी सारखे गोष्टी काढायच्या. किंवा कसं आहे की वानप्रस्थाश्रम ही आपल्याकडे खूप छान संकल्पना आहे. पण आपले काही म्हणजे सासू सासरे ते किंवा आई वडील ते ऍक्सेप्ट करत नाहीत. आता झालं ना आणि लग्न करत नाहीत मुलं तोपर्यंत डोक्यावर बसून बसून अरे लग्न करा आम्हाला सून पाहिजे, आम्हाला जावई पाहिजे. पण तो आल्यानंतर तो तुमचं खेळणं नाहीये ना. तिचा संसार आहे, त्याचा संसार आहे. पण नाही मग एखादी वस्तू मी अशी माझं घर ठेवलं होतं ती सुनेनी हात लावायचा नाही. हे काय आहे. तुझं घर तू आता दे ना तिला. आपल्याकडे एक अन्नपूर्णेचा कॉन्सेप्ट आहे की मराठी घरामध्ये ब्राह्मणात तरी बाकीच्यांचं मला माहिती नाहीये, बहुतेक नाहीये तसं. ती अन्नपूर्णा लग्नात दिली जाते जी पुजूनच नवरी लग्नाला उभी राहते आणि नंतर ती अन्नपूर्णा खिशात घालून नवरा मुलगा आपल्या घरी घेऊन जातोय. ती मी चोरली तुमच्या घरची असं एक आपल्याकडे गमतीने म्हटलं जातं. आणि मग ती स्वतःच्या देव्हाऱ्यात तो स्थापित करतो. हा पहिला विधी असतो नव्या घरातला. किती छान आहे. त्याच्या मागचं आणि ती अन्नपूर्णा मला नेहमी मनात यायचं की अशा सगळ्या घरातल्या सुना पिढ्यानपिढ्याच्या मग आपले देव्हारे भरून जायला पाहिजे होते. पण नाही 1 किंवा 2 अन्नपूर्णा असतात. तर हे का. आता मी याचं संशोधन केलं तर एकाने मला असं सांगितलं की खरी पद्धत अशी आहे की ती जी अन्नपूर्णा त्या बाईनी आणलेली असते ती जेव्हा मरते तेव्हा तिच्या पदरात बांधून ती जाते. म्हणजे माझी जागा. त्याच्या मागे किती सखोल विचार आहे पहा की माझी जागा मी रिकामी केली. सुनेला म्हणजे सुनेला जेव्हा तुम्ही आता एक हे प्रातिनिधिक झालं पण जेव्हा सून जेव्हा घरी येते तेव्हा तुम्ही हँडओव्हर कर ना बाई. कशाला ढवळावं. आधार असणं, माया असणं, लक्ष असणं हे सगळं चांगलं आहे. पण प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ नाही. ती एवढी. आणि आता तर वयाने खूप मोठ्या झालेल्या मुली असतात, त्यांची मतं झालेली असतात, त्यांच्या स्वयंपाकाच्या पद्धती असतात, त्यांच्या चवी असतात. त्याप्रमाणे जर ती काही करायला लागली तर तू तुझं का लागतेस बाई. किंवा एक फागुन नावाचा सिनेमा आला होता वैदा रेहमानचा, मला आठवते, जया भादुरी होती मला वाटतं. आणि आईच्या ढवळाढवळीमुळे तो संसार मोडायला येतो. जावई खूप ऍक्सेप्ट करतो पण त्यालाही मर्यादा असतात. किती ह्याच्यात. नवरा बायको फिरायला निघाले, काल परवाच मी एक फिल्म पाहिली, नवरा बायको फिरायला निघाले तरी मग मी पण येणार, मला तू विसरलास, आता आईला तू विसरलास, असे सिनेमाला पण मी येणार. आणि नाही जरी गेलं तरी कुठेतरी घुसफुस मध्ये लक्षात राहते आणि मग ते कुटुंबाचं वातावरण बिघडतं की आपण आईला एकटं टाकलं. मग ते तिची ती नाराजी कळते, ती म्हणजे ती दर्शवतेच म्हणजे असं. आणि मग ते एका प्रकारचं कॉम्पिटिशन असते. माझा मुलगा त्याच्याकडे मी कसा सुपूर्त करू केला आणि मग ती वर चढ म्हणजे प्रेम तिच्याकडे जात आहे का माझ्याकडे पण नको का यायला. तुला असं वाटलं का तुझी सून आल्यावर. नाही तुलाही 2 सुना आहेत, अर्थात एक कायमच दूर राहिली पण एक आहे पुण्यात. तर म्हणजे असं कधी कॉम्पिटिशन मनात येते का असं मी तुला विचारते. मला काही सून नाही त्यामुळे. आमच्याकडे
पद्धत वेगळी होती स्वयंपाकाची, म्हणजे तिला आवड. आम्ही सगळ्यांनी आमची आवड तिच्यासारखी केली. किती छान. हो. किती छान. नाही आणि आणि हे पाहिल्यावर ती पण आपोआपच बदलायला तयार होईल ना, की ह्यानी काही मला कॉन्फ्रंटेशनल नव्हतं त्याच्यामुळे. तर हे पण एक हे खूप आहे. दुसरं एक आता एक आणखी विस्कळीतपणा येण्याचं कुटुंबाचं एक वाईट कारणही आहे, की तुमच्या घरात जर ॲबनॉर्मल मुलं असलं, जन्माला आलं, की दिव्यांग आहे, म्हणजे काही काही वेळेला स्पास्टिक मुलं असतात, त्याची काळजी घेणं, खर्च वाढतात घरातले, कायम एक कोणाला तरी त्याची काळजी घेण्यासाठी घरात थांबायला लागतं. कदाचित नोकरी सोडावी लागते एखाद्या म्हणजे आईला नाही तर वडिलांना, शक्यतो आई सोडते. पण अशा ह्याच्यानी होणारे जे काही प्रकार म्हणजे कुटुंबावर होणारे परिणाम आहेत, आणि ती मुलं जेव्हा विशेषतः मेंटली चॅलेंज मुलं असतात, ती वयात येतात तेव्हा आणखी वेगळे प्रश्न निर्माण होतात. तर हा आर्टिस्टिक मुलं असतात आणि आधी असं बाळ आपलं ऍक्सेप्ट करणं हाच एक प्रश्न असतो, मोठा प्रश्न असतो, की आहे तसं मूल मी स्वीकारणार आहे, मी हुशार आहे, मग माझं मूल हुशार नाही निघालं तरी ते मी स्वीकारणार आहे. तर त्याच्या मर्यादा जाणून घेणार आहे. मग त्या दिव्यांग म्हणून असतील किंवा बुद्धीच्या असतील किंवा खास आणि मेंटली चॅलेंज वगैरे असण्याच्या, ऑटिझमच्या असतील. पण ते जर झालं नाही तर प्रचंड कलह निर्माण होतो. सुदैवाने मी अजून तरी आपल्या देशात असं ऐकलं नाहीये, पण हे परदेशातल्या अनेक केसेस अशा माझ्या समोर आहेत, की असं घरात झालं म्हणून डायव्होर्स झाला. अरे बापरे. म्हणजे बाप म्हणतो मी नाही जबाबदारी घेणार, किंवा आई म्हणते टाकून गेली मूल वगैरे असं. तर म्हणजे डायव्होर्सचं हेही एक कारण तिथे होऊ शकतं. हे सुद्धा किती दुर्दैवी आहे. म्हणजे जबाबदारी नको म्हणून डायव्होर्स अशा तऱ्हेचं. म्हणजे मग कुटुंब हलतं. हलतं. त्यांना आहे ना 2-3 मला समोर उदाहरणं येत आहेत, की पाहिजे त्यांना बोलवता येत नाही घरी. कारण त्यांना वाटतं की परत तोच विषय आम्ही आता डील करतोय, पण आम्हाला परत तोच विषय तुमच्या अँगलनी नकोय. खरंच आहे, ही अँगल मी नव्हती विचारत. नंतर एक बहीण किंवा भाऊ असतो त्या स्पॅस्टिकच्या बरोबर, तर त्याला असं वाटतं की सारखं लक्ष त्या बाळाकडे आहे, कारण तो विकलांग आहे आणि माझ्याकडे कुठे लक्ष आहे. म्हणजे कुठेतरी तिथे इम्बॅलन्स असा, म्हणजे खूपच परीक्षा आहे ती सगळी. याच्या उलटी पण मी एक केस सांगते, की माझ्याच काय म्हणायचं, एक चायनीज आईची मैत्रीण होती आणि तिची मुलगी निपजली, ती सुपर इंटेलिजंट निघाली. इतकी सुपर इंटेलिजंट की म्हणजे ती वर्गात त्याच्यामुळे वेडचाळे करायला लागली. ती वेडचाळे का करते म्हणून जेव्हा बघायला डॉक्टरांकडे गेलो तेव्हा सांगितलं की तुमची मुलगी एक्सेसिव्हली इंटेलिजंट आहे आणि त्यामुळे शी हॅज टू बी केप्ट ऑक्युपाईड. ती अखंड बोलायची आईशी किंवा वडील घरात नसायचे पण आईशी. पण धाकटा भाऊ होता, त्याला ते वाटणं स्वाभाविक होतं की लक्ष सारखी आई तिच्याशी बोलते, तिच्याशी खेळते, कारण शी हॅड टू बी केप्ट ऑक्युपाईड. पण मग तो भाऊ पण इतका गोड निघाला की त्याला जर मुद्दाम ही लक्ष द्यायला सुरुवात केली ना, तो सरळ म्हणायचा की तू तिच्याकडे बघ म्हणे, मी माझा खेळतो. म्हणजे हे सुद्धा एक अणसमजूत. पण ते कसं तिने हँडल केलं असेल म्हणून ती फॅमिली तुटली नाही. हाही एक भाग त्याला खूप आहे, म्हणजे तिला प्लस पॉइंट्स आहेत त्याच्यासाठी. तर ही जी दिव्यांग मुलं किंवा घरात एक हांतरुणावर खेळून असलेली एखादी वृद्ध व्यक्ती असेल किंवा डिमेन्शिया झालेली किंवा काही, तर त्यांनी सुद्धा कुटुंबावर ताण येतो आणि विस्कळीतपणा नक्की येतो. हा पण एक सांगायचं. तर नोकरीसाठी विभक्त आपण बघितलं आणि तू म्हणलीस तसं व्यसनाधीनता हा एक अगदी मूलभूत हे आहे. त्या व्यसनाधीनता नुसतंच दारू ड्रग्ज ह्याचं व्यसन नाही बरं का, तर एक्सेसिव्ह कॉम्पिटिशन, त्याच्यामुळे होणारे आपलं अंतरून न पाहता होणारे खर्च. शेजारणीकडे अमुक तऱ्हेचं फर्निचर आणलं मग माझ्याकडे पाहिजे, मग त्याच्यासाठी नवऱ्याला कटकट किंवा कर्ज काढणं, मग त्या कर्जाच्या चक्रात अडकत जाणं. आणि आजकाल असं झालं की एका क्रेडिट कार्डवरनं घ्यायचं, दुसऱ्या क्रेडिट कार्डनी फेडायचं, आणि मग तो ट्रॅप एवढा प्रचंड होतो की मग कुठेतरी ते नवरा आत्महत्या कर, बायको आत्महत्या कर, मग मुलांचं काय. हे पण एक म्हणजे ते ओव्हर स्पेंडिंग पण आहे एका साईडला, की माझा खिसा काय, किंवा मी समाधानी नाहीच आहे का, कायमच मी असा समाधानी. मग तो मुलगा गेला, त्याला त्याने 20 लाख खर्च केले आई वडिलांनी, लोन बिन घर बीर गहाण. मग माझ्याही मुलाला 25 लाख घालून मी खर्च. लग्नांच्या मध्ये, मुलांच्या लग्नांच्या मध्ये सुद्धा तिने एवढा असं रिसॉर्ट घेतलं, डेस्टिनेशन वेडिंग. मी माझ्या, तुमची ऐपत आहे का, तुमची तशी तयारी आहे का, तुमची तेवढी इन्व्हेस्टमेंट आहे का, किंवा एकमेकांच्या स्पर्धेने आजकालचं एक नवीन कुळ इन्व्हेस्टमेंट करतात चुकीच्या. तर किंवा या भिशा लावणं,
हो. हे सुद्धा आहेत ना, त्यांनी सुद्धा कुटुंबावर खूप मोठा आर्थिक ताण पडून मुलं भरडली जात आहेत. हो. अशा अनेक केसेस मी पाहिलेत. आता अगदी एक लेटेस्ट उल्लेख करायचा म्हणजे कोविडमध्ये जी कुटुंब विस्कळीत झाली ना, हम्म. त्याला तर तोडणे म्हणजे वाईट अर्थाने मी हो, म्हणते. हो, हो. कारण अशा ह्या कर्जांच्या गोष्टी चालल्या त्या हम्म. कॉम्पिटेटिव्ह आहेत. आजकाल सगळंच कर्जावर मिळतं, मग सगळंच कर्जावर, टीव्ही, घर, सगळंच, गाडी, सगळंच कर्जावर असतं. तर त्याच्यामुळे झालं की अशी अनेक कुटुंब माझ्याकडे आली. कुटुंब म्हणण्यापेक्षा आई वडील कोविडमध्ये वारलेल्यांची मुलं घेऊन त्यांचे नातेवाईक आले की त्यांची काही फार आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, पण काहीतरी ते सरकारी मदतीसाठी वगैरे माझ्याकडे आले होते मार्गदर्शनासाठी. तर ती मुलं आधी मानसिक ट्रॉमामध्ये, ते नातेवाईक ट्रॉमामध्ये की आमचंच आम्हाला थोडं झालं आता ही मुलं सांभाळायची. ती मुलं डबल ट्रॉमामध्ये, कारण त्यांची शाळा आता बदलणार आहे आणि जे आईबाप देत होते ते आता इथे मिळणारच नाहीये. तिथे सावत्रपणा म्हण नाही, पण एक उपरेपणा आहे. आणि अशामध्ये आपण तिथे राहणार आहोत आणि कुठे जाणार, मी विस्थापितपणे त्याच्यामुळे येणारा एक ट्रॉमा. आणि त्याच्यातून असं झालं होतं की आई वडिलांनी घर घेऊन ठेवलंय पण त्याचे हप्ते अजून फेडायचे, टीव्ही घेऊन ठेवलंय, फर्निचर सगळं कर्जावर. तर हे नातेवाईक आम्हाला विचारायचे की एकतर ते जप्त होणार आता, म्हणजे घेतलेलं आई वडिलांचं तेही जाणार आहे आणि त्या सुखसुविधा आता इथे तर मिळणार नाहीये, आणि हेही कुटुंब त्याच्यामुळे विस्कळीत झालं. जिथे राहायला जाणार आहे तेही कुटुंब झालं. पण याला एक दुसरं, जेव्हा रुटीन व्यसनाधीनता असते किंवा एखादी बाई, आई किंवा वडील सांभाळायला सक्षम नसतात, की त्यांची काही बाहेर भानगडी आहे किंवा डोक्यावर परिणाम झालेला आहे, किंवा त्यासाठी फॉस्टर केअरची सुविधा आहे आपल्याकडे. म्हणजे बाल कल्याण समितीच्या माध्यमातून कोणीतरी आजी आजोबा म्हणा, काका काकू म्हणा, ज्यांना हे बघवत नाहीये, ते लिगली फॉस्टर केअर मध्ये मुलाला घेऊ शकतात. किंवा बाल असं समजा तुला आढळलं की तुझ्या शेजारी अशी एखादी केस आहे, तर तू जरी कंप्लेंट केलीस तरी ते लोक त्या मुलाला ताब्यात घेऊन ते डिक्लेअर करतात की आई वडील सांभाळण्याला असक्षम आहेत. मग अशी फॉस्टर केअर मध्ये घेणारे पेरेंट्स ते शोधतात आणि त्यांच्याकडे ते देतात. पण हाही त्या बाळाला ट्रॉमाच आहे की कुणाच्या तरी घरात वेगळ्या संस्कारात वेगळ्या रूल्स मध्ये जायचं. तर तोही एक विस्कळीत कुटुंबाचाच प्रकारात ते जातात आणि घडी बिघडलेल्या म्हणायचं. आणि त्या फॉस्टर केअर मध्ये परदेशात ते आपल्याकडे होऊ नये, अजून झालं नाही, मला तरी माहिती नाही, म्हणजे केसेस आल्या नाहीत माझ्याकडे, की परदेशात आता असं झालेलं आहे की जेव्हा असे फॉस्टर केअर मध्ये मुलं दिली जातात तर मग काही पालक असतात की ते ठराविक काळापुरतेच घेतात, मग ती घरं बदलली जातात. काही घरात चांगले अनुभव येतात, काही घरात त्यांचं एक्सप्लॉयटेशन होतं, काही घरात त्यांना अब्यूज होतं, हे सगळं होतं. आणि ही सारखी बदलती घरं, ती मुलं अशी हे होतात, अशी सैरभैर होतात की आता पुढचं काय, कुठे जायचंय, म्हणजे एका आईशी नातं जोडावं तोपर्यंत ही नाही, आता दुसरी आहे. म्हणजे बघ ना, शारीरिक त्यांचे बदल म्हणजे खाणं पिणं वगैरे वगैरे समजू शकतो, पण मानसिक म्हणजे ते बाळ प्रयत्न करते या आई वडिलांना आपलंसं करायला, तोपर्यंत वेळ परत दुसऱ्या आई वडिलांकडे, असं थोडीच परत नाही, तेच सारखं ते होतं. त्यामुळे त्याचा खूप अवघड आहे. तर ते आपल्याकडे येऊ नये अशी आपण प्रार्थना करूया. नाही पद्धत. हो, निदान अजून तरी हे विस्तारित जे आपलं कुटुंब आहे की नाही, की ठीक आहे बाबा, नाही ना ती आई सांभाळत, आजी आजोबा म्हणतात मी सांभाळतो, तर किंवा आणि कायमची घेतात जबाबदारी, किंवा काका काकू मामा मामी, मी आई वडिलांनी इतकी माया तिथे कदाचित थोडी कमी मिळेल, 1% कदाचित जास्त सुद्धा मिळेल, सांगता येत नाही. कारण आजी आजोबांच्या बाबतीत म्हटलं जातं की दुधावरची साय म्हणून डबल सांभाळलं जातं. तर माहिती नाही, म्हणजे आज हो नाही अशी आपण असं आहे करूया. तर हे आता जे विस्तारित कुटुंब आहे ते कसं जोडून परत ठेवायचं, असं मला असं वाटतं की ते असं इमर्जन्सीमध्ये पण कामाला येऊ शकतं आणि एरवीही आधार द्यायला आपल्याला खूप कामाला येतं. म्हणजे असं असावं ना की बरीच कुटुंब किंवा जे सिबलिंग्स आहेत आधीपासून बहीण भाऊ, त्यांच्याकडे वारंवार जाणं येणं पाहिजे. ते आपल्याकडे पूर्वी असं होतं ना, म्हणजे माझी एक मल्याळी सेक्रेटरी होती, ती म्हणायची तुमच्या मराठी लोकांच्यात खूप छान असतं, म्हणजे प्रत्येक महिन्यात काहीतरी सण असतो, त्यामुळे तुमच्या भेटी गाठी होतात. हे खरं आहे. किंवा माझ्या आपल्याच म्हणजे नातेवाईकात एक माझ्या आजीच्या मामी होत्या, तर त्या पितृपक्ष असतो बघ आपल्याकडे, तर त्या काय करायच्या, त्या पितृपक्षात एकदा जेवण करायच्या त्याचं, तर त्या सगळ्या झाडून जेवढ्या
कनेक्टेड सुना मुलं हं. सगळ्यांना जेवायला बोलवायच्या. अरे वा. आणि त्यामुळे सगळे तिथे असायचो आम्ही, म्हणजे चिल्लर पिल्लर पासून ते मोठ्यांच्या पर्यंत. तर असा काहीतरी कोणीतरी एक कुटुंबातल्या व्यक्तीने करणं फार आवश्यक. हो. आजकाल तर म्हणजे काय आपण खूप पार्टीज करतो, का नाही असं मधनं करू आता, कारण हळदी कुंकू सत्यनारायण पूजा ह्या निमित्ताने जे जाणं येणं होतं हो. तेही बंद झालेलं आहे. कमी झालं. तर बर्थडे पार्टीज वगैरे कसं त्या सर्कल पुरत्या लिमिटेड असतात. मुलाचा बर्थडे ते सुद्धा बाहेर कुठेतरी हल्ली हो. हॉटेलात होतो. अॅनिव्हर्सरी पार्टीज आहेत तर त्या सर्कलमध्ये होतात. पण कुटुंबाच्या म्हणून काहीतरी पार्टीज करणं, तर हे किती मोलाचं आहे हे मलाच समजलं. माझ्या आईचा मला वाटतं 60वा वाढदिवस होता आणि तिला अजिबात तो करायचा नव्हता. तर मी म्हणे नाही काही सेलिब्रेट नाही. मी काय त्यात 60 झालं, मी म्हटलं मी सेलिब्रेट नाही, आपण गेट टुगेदर करूया. तर मी त्याला निमित्त केलं. मी ज्या बोलले तिच्या शाळेपासूनच्या मैत्रिणी, त्यांच्या मैत्रीलाही 50 वर्ष होऊन गेली होती. तर म्हटलं त्याचं सेलिब्रेशन आहे. म्हणून मी एका रिसॉर्टमध्ये अगदी बस बीस अरेंज करून सगळ्या नातेवाईकांना, ह्या सगळ्या मैत्रिणींना, त्यांच्या मुलांना सगळ्यांना बोलवलं आणि ते इतकं अप्रिशिएट झालं. म्हणे किती दिवसांनी भेटलो आपण आणि ते बंध पुन्हा घट्ट व्हायला त्याचं खूपच मदत झाली असं मला वाटतं. की सगळेजण आले, खूप एन्जॉय केलं, दिवसभर एकत्र जेवलो, फिरलो आम्ही. कोणी गाणी म्हणली, काही कला सादर केल्या वगैरे. हे कुणाच्यात काय कला आहे नवीन पिढीत ते सुद्धा तेव्हा समजलं. तर ह्याच्या मागचं अजून एक कारण हल्लीचं वेळ नसतो. ती काढायला लागतो ह्या गोष्टीसाठी. जसं वारंवार आपल्या पॉडकास्टमध्ये आलंय की अनेक मुलांच्या समस्यांचं कारण आहे की संवाद नाही कुटुंबात खास करून आई बापांशी. आणि त्याचं कारण जेव्हा केस म्हणून आमच्याकडे येताना आम्ही आई बापांशी बोलतो तेव्हा ते सांगतात, मग ती जुव्हेनाईल डेलिक्वन्सची मुलं असोत, बाल गुन्हेगारांची मुलं असोत अथवा अन्य आपल्यासारख्या घरातली, वेळ नाही. मी त्यांचं म्हणणं एकच आहे, ह्याला माफी नाही. हे सॉरी, आम्ही आर रिअली सॉरी. तुम्ही मुलाला जन्माला घातलंय, तुम्ही तो वेळ बजेट केलाच पाहिजे. दिवसाकाठी एकदा तरी मुलाला जवळ घेतलंच पाहिजे. खूप असुरक्षित आहेत मुलं आजकालच्या जगात, त्यांना तुम्ही जवळ घेतलंच पाहिजे. तुम्ही कोण सांगणाऱ्या नाही आहेत, आम्ही सांगणाऱ्या, कारण ती मुलं आमच्यापाशी रडतात. ते लॅचकी बेबी, ते एक लॅचकी बेबी म्हणून खरंच आहे तो प्रकार. आणि माझ्या बाबतीतही झालंय, पण मला माया करणारे खूप होते त्यामुळे मला ते कधी जाणवलं नाही की आपली जेव्हा आई किंवा वडील दोघंही नोकरीसाठी बाहेर असतात आणि एकल कुटुंब असतं, तर तेव्हा ते मूल कुलूप उघडून शाळेतनं आलं की घरी येतं. टेबलावर खाऊ ठेवलेला असतो, आईने सगळी तयारी ठेवलेली असते. आणि माझी एक मैत्रीण होती, बालकारणीच होती, म्हणजे मुलांच्या तिचं काम खूप प्रसिद्ध आहे. तर तिने मागे एकदा दिलं होतं की ती एक चिठ्ठी पण लिहून ठेवायची, काहीतरी गोडशी गोष्ट किंवा काहीतरी, म्हणजे आई असल्यासारखं वाटावं त्या मुलींना. आणि तिचं मुलांबरोबर त्यामुळे नातंही खूप छान राहिलं. काहीतरी एक छोटीशी गोष्ट, छोटासा विनोद त्या खाऊजवळ ठेवलेला असायचा. दोघांना बाहेर पडायला लागणं, कामाला जायला लागणं ही अपरिहार्यता आहे आजकालच्या जीवनात. पण काहीतरी त्याच्यावर हे मार्ग आपल्याला काढायला पाहिजे. तर मग ती घरात येऊन ते पोर खातं, स्वतःच खातं, स्वतः मग टीव्ही बघत बसतं, वाटलं तर अभ्यास. म्हणजे ते एकटं असतं. हल्ली एकट्या मुलांची पण, म्हणजे भावंडांचं पण हे नाही. पूर्वी कसं होतं की अरे आई नाही का तुझी घरी, ये काकू शेजारची म्हणायची माझ्याकडे खाऊ खाऊन जा, आई येईपर्यंत माझ्याकडेच बस. तेही होत नाहीये आजकाल. त्यामुळे ही लॅचकी बेबीजचा खूप मोठा सिंड्रोम परदेशात झाल्याचे मी रिसर्च वाचले की त्याचे होणारे दुष्परिणाम. म्हणजे मग त्याचा गैरफायदा पण काही मुलांकडून घेतला जातो की ही माझ्याच ताब्यात आहे, मी केव्हाही जाऊ शकतो, आई रात्री येणार आहे, बाबा रात्री येणार आहे उशिरा. तर हाही होऊ शकतो. माझ्याकडे एक आलेली केस होती, म्हणजे त्या मुलीनी पार्टीज करायला सुरुवात केली. आई खूप उशिरा येते, बाबा खूप मोठ्या पोस्टवर होते दोघं जण, भरपूर पैसा तिच्याकडे होता, फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं भरलेलं असायचं, भरपूर जंक फूड ती आणायची. मैत्रिणींना पहिल्यांदा मजा वाटली, मग मित्र यायला लागले, त्यांनाही पहिल्यांदा मजा वाटायला लागली. पण मग जेव्हा शेजाऱ्यांना कळलं काहीतरी गोंधळ होता, तिथे आवाज होतात खूप, त्यांनी जेव्हा तक्रार केली, मग तेव्हा तिने नाटक केलं की नाही ही बाहेरची मुलं येतात आणि त्यांनी मला अटॅक केलाय, मॉलेस्ट केलाय वगैरे. वास्तविक त्या मुलांच्या आयुष्य, जेव्हा आम्ही पोलीस केस केली तेव्हा लक्षात आलं की ती मुलं बिचारी इनोसंट होती आणि निष्कारण त्यांच्यावर जर हे गेलं असतं, त्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली असती. तर ह्या असं पण मग मुलांचं या लॅचकी बेबीजचं होऊ शकतं. किंवा आई वडिलांचं जिकडे लक्ष नाही, म्हणजे बिघडलेल्या कुटुंबाचं पण हे एक आहे की तू काय करतोयस, मानी आय हॅव गिव्हन इन स्पेस. अरे पण स्पेस मध्ये ते बाळ काय करते अजून, ते नाही ना, अजून तेवढं भावनिक तयार नाहीये ते. तर मुलाला ना तुम्ही वाटेल ते द्या, पैसा द्या, खायला द्या, प्यायला द्या. एक गोष्ट यू कांट मी, सगळ्यात जास्त भूक आणि कशाचं कुपोषण आज मुलांचं होतं ना, ते मायेचं आणि आपलेपणाचं. आई वडिलांच्याकडे वेळ नाहीये, पण बाकीचं जे हे आपलं सर्कल होतं तेही आज द्यायला कुठेतरी कमी पडत आहे. हा एक भाग मला इथे म्हणावासा वाटतो. आता पूर्वी आपल्या निमंत्रण पत्रिकेत असायचं बघ, सहकुटुंब सहपरिवार, बरोबर की नाही.
तर सह कुठे आहे? हो ना. म्हणजे आता कुटुंबच नाही, परिवारही नाहीये, त्यामुळे सहचा तर प्रश्नच येत नाही. तर हा जो आपल्याला निर्माण, जर आपल्याला हेल्दी चाइल्डहुड विच गोज इन टू हेल्दी ॲडल्टहुड आणि मग त्यांची मुलं, हो. ते हवं असलं तर हे परिवार आपल्याला, मला असं वाटतं, खूप जपायला धरून हवंय. जपायला हवंय. आणि कुटुंबाची घडी बिघडायला आणखीन एक कारण माझ्या लक्षात आलं बरं का, की तुमच्या आधीच लॅचकी बेबी झाले, तुम्ही वेळ देत नाहीये मुलांना. बंध जे निर्माण व्हायला हवेत, बॉन्डिंग जे व्हायला हवं, म्हणजे अगदी तुम्ही जन्मल्या नवीन पद्धतीप्रमाणे उघड्या छातीवर ते बाळ ठेवणं वगैरे, अजून अम्बिलिकल कॉर्ड सुद्धा न कापता आईच्या पण आणि बाबाच्या पण बॉन्डिंग, साधं डायपर बदलण्याने सुद्धा मी म्हणते बॉन्डिंग होतं. ब्रेस्ट फिडिंगनी बॉन्डिंग होतं. त्यामुळे बाबांनी सुद्धा डायपर, आजकालचे बाबा बदलतात, मला फार कौतुक वाटतं. तर हे तुम्ही केलं, अगदी छोटं होतं, बाळाचं कौतुक होतं. पण पुढे काय, पुढचा संवाद जर तुटत गेला तर मुलाच्या आयुष्यातनं, त्याच्या सर्कलमधनं खुलीच आहे ना आई बापांवर. मुलं इतकी प्रश्न विचारतात ना, त्या सगळ्याची उत्तरं द्यायला पाहिजेत. आणि नसलं उत्तर येत तर आता मी माहिती घेऊन सांगतो, हे सांगण्याची पण संवादात मुभा पाहिजे दोघांना. त्या मुलालाही सगळ्या फॅमिली डिसिजन्स मध्ये सामील करून घ्यायला पाहिजे. तिथे ती लोकशाही असते. किंवा असं जर दिसलं की नाही बाबा म्हणतील ते, किंवा बाबालाच विचार, हे नाही. तर सगळ्यांनी मिळून आपण ठरवूया. आणि साधं टेबल तुम्ही ठरवलंय, तुमचे पैसे किती आहेत माहितीये, नवीन डायनिंग टेबल घ्यायचे, पण त्या मुलाचा विचार घ्या ना. त्याला वाटेल ना की हो, मला पण विचारलं होतं की मला नव्हता हा रंग आवडला, मला नव्हतं हे डिझाईन आवडलं. तर कधी कधी मुलं चांगले पण सल्ले देतात. तर त्याचा पण विचार. आणि हे जे मी का बोलले आता, हे संवाद तुटत गेलेलं, तर पुष्कळशी मुलं, तूच मगाशी उल्लेख केलास की आम्ही एवढे पैसे देऊन त्याला परदेशात पाठवली, ती तिकडचीच का होतात मुलं, परत कुठे पूर्ण नातं तुटतं आई वडिलांशी. किंवा फक्त मग आई वडिलांना त्यांना मुलं होतात तेव्हा फुकटचे नोकर म्हणून घेऊन जातात इथं. काही केसेस भरपूर आहेत. मग असं का वाटावं त्यांना की हे आपल्याला फुकटचे नोकर म्हणून, इथे नॅनी परवडत नाही तर आई बरी आहे वगैरे. तर हे जे त्या कवितेत होतं ना, शेवटचं वाक्य, ते मला फार आवडतं, की घरट्यातून पिल्लू उडावे, पंखात घेऊ न शक्ती, पण राहावी उंबरठ्यावर भक्ती. तर ती भक्ती निर्माण व्हायला आपण काय केलं, आपलं कुटुंब, ती जी गोधडी आपली होती, ती तितकी पाखरं सुद्धा बघ, घरटं बांधतात, त्याला आत लाइनिंग देतात सॉफ्ट, आणि वर पुन्हा पंखांचं पांघरुण घालतात. मग हे आपलं आता आजच्या घडीला आहे असं किती कुटुंबांना वाटतंय, हे मला जाहीर प्रश्न आज इथे विचारायचे. किंवा जो उसवली असेल गोधडी, प्लीज शिवा मुलांसाठी, हे इथे आव्हाने करायचं. धन्यवाद. उत्तरांची वाट बघतो आणि तुम्हाला परत एकदा आव्हान करते की आपल्या मुलांमध्ये आपणच रस घेऊया आणि मुलांना सबळ करूया. डिसफंक्शनल कशाला हवंय, वी वॉन्ट फंक्शनल. सो या नोटवर इथे थांबूया. नमस्कार.